तो नरदेह मिळालेला आहे, पापपुण्य समकृत हा मग नरयोनिषु जायते। ज्या वेळेला 83,99,999 योनीमध्ये कार्य करत असताना आपलं पाप आणि पुण्य ज्या वेळेला समान होतंय त्यावेळेला हा नरदेह तुम्हाला प्राप्त होत असतो, हा मनुष्य देह तुम्हाला प्राप्त होत असतो। मनुष्य देहाचा जर आपण विचार केला तर हा तुम्हाला सहज प्राप्त होत नाही, सहज मिळत नाही। इतर योन्यांचा जर विचार केला तर त्या योन्या ते जीव जे काही असेल ते त्या ठिकाणी ते सहज प्राप्त झालं जातंय, पण मनुष्य देह मात्र सहज प्राप्त होत नाही। त्यासाठी पुण्यकर्म करावी लागतात, त्यासाठी पाप पुण्य समान व्हावं लागतंय। आणि खऱ्या अर्थाने ज्या वेळेला पाप पुण्य समान होतंय त्यावेळेला हा नरदेह तुम्हाला मिळतो, हा मनुष्य देह तुम्हाला मिळतो। बहुत जन्मांती, आता बहुत म्हटल्यानंतर त्या ठिकाणी नुसता आपण आकडा जरी वाचला तरी माऊली आपल्या अंगाचे शहारे उभे राहतात, ऐक 83,99,999 योनी, बघा किती मोठा आकडा आहे, ऐक 83,99,999 योनी, आणि त्यातही एका एका योनी कोटी कोटी फेरा। बरं का, एका एका योनीचं आयुष्य जर आपण बघितलं तर आपल्या शेतावर असलेलं वडाचं झाड, शेतात काम केल्यानंतर आपले पणजोबा त्याच वडाच्या झाडाखाली विश्रांती घ्यायचे, आपल्या आजोबांनीही त्याच वडाच्या झाडाखाली विश्रांती घेतली, आपल्या वडिलांनीही त्याच वडाच्या झाडाखाली विश्रांती घेतली, आणि आज आपणही त्याच वडाच्या झाडाखाली विश्रांती घेतोय। पणजोबा गेले, आजोबा गेले, वडीलही गेले, मात्र वडाचं झाड तिथेच आहे। सांगायचं काय, पुढे एका एका योनीचं एवढं आयुष्य आहे। काही मध्ये अगदी आपल्या पिढ्यानपिढ्या जातात तरी ती योनी तिथल्या तिथेच असते, तो जीव ते झाड तिथल्या तिथे असते। आणि म्हणून बहुत जन्मांती जोडी लागली हे हाती। मग हा नरदेह जर तुम्हाला मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थाने या 83,99,999 योनीतून, जीव योनीतून जर तुम्हाला मुक्त व्हायचं आहे तर भगवंत या ठिकाणी ओळख करून देतात, जगद्गुरु तुकोबा आपल्याला या ठिकाणी ओळख करून देतात, मनुष्य देहा ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव। आपण काय करावं, त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करावं, त्या पांडुरंग परमात्म्याचं स्तवन करावं, म्हणजे काय होईल, आपल्या या नरदेहाचं सार्थक होईल, आपल्या या मनुष्य देहाचं सार्थक होईल। का, कशासाठी पांडुरंग परमात्म्याचं आपल्याला स्तवन करायचं आहे, बहु केला फेरा येथे सापडला थारा। आतापर्यंत जर पाहायला गेला तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, दिसते ते नाचते, दिसे ते नासे आणि नासे ते पुनरपि दिसे। माऊली म्हणतात उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे का। हे रहाड गाडा आहे माऊली, रीते भरते भरते रीते होते, भरते रीते परत रीते भरते होते। हे रहाड गाड ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे हा मनुष्य देहाचं क्रियमाण आहे। या योनींमध्ये जात असताना ही सगळी क्रिया घडत असते, म्हणून बहु केला फेरा येथे सापडला थारा। म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे। माणूस म्हणून सगळ्यांना जन्माला घातलेला आहे, पण आज समाजामध्ये कार्य करत असताना माऊली माणूस शोधावा लागतो। माणसांच्या गर्दीमध्ये माणूस हरवलेला आहे, ऐकी ना, माणसांच्या गर्दीत माणूस हरवलेला आहे। हजारो माणसं एखाद्या ठिकाणी असतील ना, त्या ठिकाणी आम्हाला माणूस शोधावा लागतो। माणसाप्रमाणे जगणारा वागणारा प्राणी आम्हाला शोधावा लागतो त्या ठिकाणी। म्हणून माणसा तू कधी होशील रे माणूस, ज्या पद्धतीने माणसाला या ठिकाणी भगवंताने ज्या कामानिमित्त पाठवलेला आहे, हा नरदेह जे साध्य करण्यासाठी हा मनुष्य देह दिलेला आहे, ते साध्य करणारा, त्याप्रमाणे वाटचाल करणारा, त्याप्रमाणे क्रिया करणारा, त्याप्रमाणे कर्म करणारा माणूस आम्हाला शोधावा लागतो। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, असे शहाणे कमी आहेत जे देवाला जाणतात,
देवाचं स्तवन करतात, नामस्मरण करतात, अशी परमार्थिक विचाराची माणसं दुर्लभ आहेत, कमी आहेत. आणि म्हणून त्या पद्धतीने प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये स्मरण व्हावं, पांडुरंग परमात्म्याचं स्तवन व्हावं, नामस्मरण व्हावं, या उद्देशाने या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला ओळख करून देतात, जाणीव करून देतात, मार्गदर्शन करतात. ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या करंजोटी गावातील या जाधव परिवाराचे दादा, या ठिकाणी काय म्हणावं तो शब्द सुचत नाही. मुलांचे वडील म्हणावेत तर ज्यांचे वडील गेले त्या पाखरांना अजून पंख पण फुटलेले नाहीत. एखाद्याचा भाऊ म्हणावा तर असं कोणाच्याही आयुष्यामध्ये ही घटना घडता कामा नाही, किंवा कोणाच्याही आयुष्यामध्ये असं दुःखद प्रसंग येता कामा नाही. मोठ्या भावाने जावं, आधार काढून घ्यावा, आणि छोट्या भावाने त्या ठिकाणी फक्त त्याचं सात्वन, त्याचं दुःख करत राहावं. आणि कोणाच्याच आयुष्यात जो प्रसंग येऊ नये अशा प्रकारे ते वर्णनही आपण करू शकत नाही की एखाद्या मातेचा मुलगा त्या आईच्या समोर जातोय, त्या मातेच्या समोर जातोय. अर्थात या जाधव परिवाराचे दादा कैलासवासी संदीप शांताराम जाधव दादांना 5 तारखेला देवाज्ञा झाली. खरं तर या ठिकाणी कार्य करत असताना आम्हाला माहिती आहे, आमच्या पंचांगामध्ये सूर्योदयाचं टायमिंग दिलेलं असते, सूर्याच्या अस्ताचं टायमिंग दिलेलं असते. उद्या सूर्य किती वाजता उगवणार हे आम्ही आमच्या कॅलेंडरवर पाहत असतो माऊली. सूर्याचा अस्त कधी होणार हे सुद्धा आम्ही आमच्या कॅलेंडरवर पाहत असतो. पंचांगात सांगितल्याप्रमाणे सूर्याचा उदय होत असतो आणि पंचांगात सांगितल्याप्रमाणेच सूर्याचा अस्त होत असतो. कॅलेंडरवर पाहिलेलं टायमिंग जे असते त्याप्रमाणे आम्हाला सूर्य दर्शन देत असते, सूर्योदय होत असते, आणि त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणेच सूर्याचा अस्त झालेला असतो, होत असतो. सकाळी 6:30 जर सूर्योदय सांगितलं असेल तर 6:30 आम्हाला सूर्याचं दर्शन घडतंय दादा. पण सूर्यास्त जर संध्याकाळी 7:05 जर सांगितलं असेल, ठेवलं असेल, लिहिलं असेल, तर तो सूर्य कधी दुपारच्या 12 वाजता अस्ताला जात नाही. तो सूर्य कधी दुपारच्या वेळेला 1 वाजता अस्ताला जात नाही. पण या ठिकाणी आमच्या संदीप दादांविषयी जर सांगायचं झालं, आमच्या संदीप दादांविषयी जर बोलायचं झालं, सूर्योदय झाल्यानंतर ज्या वेळेला त्या सूर्याचा प्रकाश प्रखर असा पडावा, ज्याप्रमाणे त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये अनेक वनस्पती आपले अन्न निर्माण करतात, अनेक पशु पक्षी आपल्या पोटा पाण्यासाठी धावपळ करतात, आपला उदरनिर्वाह व्हावं म्हणून त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये कार्य करतात. आज आमच्या संदीप दादांचा एक आधार होता या घराला, या जाधव परिवाराला, या कुटुंबाला, या संसाराला. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी कार्य करत असताना घराचा आधारस्तंभ, ज्याला देवखांब आपण म्हणतो, ज्याला आधाराचा खांब आपण म्हणतो, ज्याच्याकडे पाहून त्या घरातल्यांनी जगावं, वाढावं, कार्य करावं आणि त्याच्याच आशेमध्ये सगळं काही कार्य, आपल्या जीवनाचा मार्ग क्रमण करावा, ज्याच्यावर संपूर्ण घराची जबाबदारी, भावाची जबाबदारी, बहिणींची जबाबदारी, आपल्या कुटुंबाची जबाबदारी, आपल्या आईची जबाबदारी, ज्याच्यावर अशा अतिशय कमी वयामध्ये असलेल्या, आपल्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असलेल्या आमच्या संदीप दादांना अचानक एखादा आजार व्हावा आणि त्या आजारामध्ये त्यांचा मृत्यू व्हावा, यासारखी दुर्दैवी घटना आणि यासारखी अजून दुःखद घटना दुसऱ्या आयुष्यामध्ये कुठलीच नसणार आहे. कोणाच्याच आयुष्यातली अशी अतिशय दुःखद घटना कुठलीच नसणार आहे की एखाद्या मुलाने, एखाद्या वडिलांनी, एखाद्याच्या मुलाने, एखाद्याच्या भावाने, बहिणीच्या भावाने किंवा काकांच्या पुतण्याने अवघ्या वयाच्या 37-38व्या वर्षी या जगाचा निरोप घ्यावा किंवा सगळ्यांना सोडून जावा, यापेक्षा दुःखद घटना दुसरी असू शकत नाही. माणसाच्या आयुष्याचं वस्त्र विणत असताना, माणसाच्या जीवनाचं वस्त्र विणत असताना या ठिकाणी 2 प्रकारचे धागे लावलेले आहेत. त्या धाग्यांची ओळख करून देत असताना कुठेतरी म्हटलेलं आहे, एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे.
त्या 100 धाग्या दुखाच्या, त्या धाग्यांचा विचार करता करता कुठेतरी आम्ही आमच्या आयुष्यामध्ये एक धागा जो सुखाचा आहे तो शोधत असतो. काहींच्या हाताला लागतो, काहींच्या हाताला लागत पण नाही माऊली. काहींना तो सुखाचा धागा पाहायला मिळतो तर काहींना पाहायला मिळत नाही. आमचं आयुष्यच असं आहे, आमचं जीवनच असं आहे की आम्ही फक्त जे दिवस येतील, जसे दिवस येतील त्या पद्धतीने जगत राहावं, वागत राहावं, वाढत राहावं. जन्मही आमच्या हातात नाहीये, मृत्यू आमच्या हातात नाहीये. मधलं आयुष्य जर म्हणावं तर आयुष्य कसं जगावं हे आमच्या हातात आहे, पण ते आयुष्य सुद्धा किती असावं हे आमच्या हातात नाहीये, हे आमच्या हातात नाहीये. आणि म्हणून अशी काही दुःखद घटना घडली की मग आम्ही काय म्हणतो, ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. एवढं म्हणून फक्त आम्ही गप्प बसत असतो, कारण याच्या पलीकडे, त्याच्या पलीकडे आमच्या हातात काहीच नाही. ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही एवढं फक्त म्हणत असतो. दैव ज्यात दोखे भरले दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. माणसाचं आयुष्य दुःखाने भरलेलं आहे. दैव ज्यात दुःखे भरले दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. या ठिकाणी कार्य करत असताना आमच्यावर दुःखद प्रसंग जर आला, एखादं संकट जर आम्हाला आलं, आमच्या आयुष्यात जर आम्हाला दुःख झालं, तर आम्ही कोणाला तरी दोष देत असतो, कोणाला तरी दोषी ठरवत असतो. पण प्रत्येक मनुष्य जे काही अनुभवतोय, जे काही भोगतोय, जे काही त्याच्या आयुष्यामध्ये त्याला पाहायला मिळतंय, याला कारण माऊली त्याचं राहणं, जगणं, वागणं, कर्म असतं. याच्या पलीकडे दुसरं काही नसतं. कोणीही कोणाला दोष देता कामा नाही, कोणीही कोणाला दोषी ठरवता कामा नाही. कारण 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, ज्याप्रमाणे 2 ओंडक्यांची सागरामध्ये भेट व्हावी आणि भेटीचा तो आनंद व्यक्त करत असतानाच एखादी लाट त्या ठिकाणी यावी माऊली, आणि ती लाट अशा प्रकारे क्रिया करते, लाट अशा प्रकारे कार्य करते, त्या दोन्ही ओंडक्यांची ताटातूट करून टाकते. आणि एकदा काय त्या लाटेने दोन्ही ओंडक्यांची ताटातोड झाली ना, आपण काही जरी केलं तरी पुन्हा मात्र ते एकत्र येत नाहीत. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. आणि म्हणून या ठिकाणी या जाधव परिवाराचे दादा, मित्रांचे मित्र म्हणावे, लहान मुलांचे वडील म्हणावे, भावाचा भाऊ म्हणावा, बहिणीचा भाऊ म्हणावा, ही सगळ्यात दुःखद असं वाटतंय. आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा एक मोठं दुःख निर्माण होत असतंय की आईचा मुलगा म्हणावा. संदीप दादांचं जाणं झालं, अचानक काहीतरी आजार उद्भवावा आणि त्या आजारातून मुक्त व्हावं म्हणून त्यांच्या घरातल्यांनी प्रयत्न करावे, त्यांच्या नातेवाईकांनी प्रयत्न करावे, त्यांच्या कुटुंबाने प्रयत्न करावे की जेणेकरून याला ह्या आजारातून आपण बाहेर काढायचं आहे, बरा झाला पाहिजे. माणसाच्या स्वप्नातही ज्या वेळेला असं वाटत नाही, मनुष्य कधी अशी कल्पना करत नाही, त्याच्या कल्पनेतही कधी असा विचार नसतो की एवढ्या कमी वयामध्ये आमचा पुतण्या आम्हाला सोडून जाईल, माझा मुलगा मला सोडून जाईल, माझा भाऊ मला सोडून जाईल. मुलांनाही कधी वाटलं नसेल, नवे नवे तर अजून त्यांना ती जाणीवही नाहीये, कदाचित त्यांना माहितीही नसेल हे सगळं काही चालू आहे ते कशासाठी चालू आहे. अनेक लोक आमच्या घरी येत आहेत, आल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, माझ्या आजीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, माझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. जे येतात ते दुःखी आहेत, जे येतात ते दुःख व्यक्त करतायत. कदाचित त्या मुलांनी बघितल्यानंतर त्यांना काही वाटतही नसेल, काही जाणीव होत नसेल की हे नक्की काय चालू आहे. म्हणजे अजून थोडं पण जाणतं पण आलेलं नसताना त्यांनी त्या ठिकाणी त्या बापाने निघून जावं, हे अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि तेवढ्यात अजून जर पाहायला गेलं, आयुष्यभर साथ द्यावी म्हणून आपण एकमेकाचं हे नातं जमवत असतो, जोडत असतो. अग्नी ब्राह्मण आणि अपतेष्ट यांच्या समोर 7 फेऱ्या मारत असताना ती श्री सुद्धा त्याला वचन देत असते आणि तो सुद्धा तिला वचन देत असतो, मी आयुष्यभर तुझी साथ देईन. ती सुद्धा त्याला वचन देत असते, मी आयुष्यभर तुला साथ देईन.
पण कोणाला माहिती असते पुढे आपल्या आयुष्यात काय लिहिलेलं आहे, काय मांडलेलं आहे, कशा प्रकारची घटना घडणार आहे. आणि अशा प्रकारे अचानक एखादं थोडंसं दुःख व्हावं, थोडासा आजार उद्भवावा आणि त्या आजारामध्ये त्या माणसाला घेऊन जावं. अशा प्रकारे आमच्या संदीप दादांचं दुःखद, अगदी लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना प्रत्येकाला दुःख व्हावं अशा प्रकारची दुःखद घटना या ठिकाणी घडली. आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आपण ही आज प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या ठिकाणी ही प्रवचन सेवा त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आज आपण आयोजित केलेली आहे. खरं तर जन्म आपल्या हातात नाहीये, मृत्यू आपल्या हातात नाहीये, मध्ये किती आयुष्य असावं हेही आपल्या हातात नाहीये, पण ते आयुष्य कसं असावं हे आपल्या हातात. ते आयुष्य कसं असावं हे आपल्या हातात. माऊली जन्माचाही विचार करू नका. आमचा जन्म कुठे झालेला आहे, कसा झालेला आहे, कोणत्या घरात झालेला आहे. मृत्यूचाही विचार करू नका. माझा मृत्यू कसा असणार आहे, कुठे असणार आहे, कशा प्रकारे असणार आहे. यासाठी संत म्हणतात मृत्यूचे स्मरण असावे पण भय कदापि नसावे. मला जायचं आहे हे अखंड आपण स्मरणात ठेवायचं आहे. एक ना एक दिवस या देहाची माती होणार हे अखंड आपण स्मरणात ठेवायचं आहे. एक ना एक दिवस या देहाला अग्नी दिला जाणार आहे हे आपण अखंड स्मरणात ठेवायचं आहे. पण कार्य करत असताना मात्र तो अग्नी लागण्याच्या आधी, ती माती होण्याच्या आधी मला कीर्ती रूपाने काहीतरी या जगामध्ये उरायचं आहे याचा पण विचार आपण केला पाहिजे. मला विचाराच्या रूपाने, मला गुणांच्या रूपाने माझ्या समाजामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये कीर्ती रूपाने मला उरायचं आहे. एवढा विचार करून आपण जगायचंय दादा. एवढा विचार करून आपण या ठिकाणी आपला मार्गक्रमण करायचं. बघा ना, हा नरदेह जो तुम्हा आम्हाला भगवंताने दिलेला आहे ना, त्याला कारणच हे आहे. 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर असेल तर हा नरदेह आहे. सुरुवातही इथून आहे, सुरुवातही इथून आहे आणि शेवटही इथूनच आहे. पण खऱ्या अर्थाने तुम्ही जर नको ती एन्जॉय कराल, नको ती मौज मजा कराल, विषयाधीन होऊन नको तसे वागणार, नको ती वासना तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण करणार, त्या वासनेअधीन होणार, त्या व्यसनाधीन होणार, नको त्या विचाराच्या अधीन होणार, तर मग मात्र नरदेह मिळून सुद्धा आपल्याला त्या देहाची किंमत कळली नाही, त्या नरदेहाची किंमत कळली नाही असं म्हणायला हरकत नाही. पण ज्या कामासाठी, ज्या कार्यासाठी हा नरदेह आम्हाला दिलेला आहे, देवाचं स्तवन घडलं पाहिजे, देवाचं नामस्मरण घडलं पाहिजे, देवाचं धर्माचं आणि देशाचं कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे, याची जाणीव ठेवून ते कार्य साध्य करण्यासाठी जर आमची धावपळ असेल, जर आम्ही प्रयत्न करत असू, तर निश्चित आपल्याला नरदेह मिळाल्याचं काहीतरी सार्थक झालं असं समजायला हरकत नाही. गर्भवासाचं दुःखाचं वर्णन करत असताना कधीतरी आमच्या वाचनामध्ये आलं तर आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. गर्भवासाचं दुःख जर आम्ही कधीतरी ऐकलं, वाचलं, तर आम्हाला ते नकोसं वाटतंय माऊली, पुन्हा नको. पण ते जगद्गुरु तुकोबा मात्र म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. जो गर्भवास आम्हाला नकोसा वाटतोय, तो गर्भवास जगद्गुरु तुकोबांना हवासा वाटतोय. का? पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज प्रार्थना करतायत, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. देवा, 83,99,999 योनीतून सुटण्याचा मार्ग जर हा नरदेह असेल, कुठल्याही योनीमध्ये जर तुझं कार्य कुठली योनी करू शकत नाही. श्वेत, जांड, जलद आणि उद्भिज या चारही खाणीमध्ये अनेक योनी निर्माण केलेले आहेत, अनेक जीवजंतू निर्माण केलेले आहेत. पण कुठलाही जीवजंतू जर तुझी ओळख घेऊ शकत नाही, तुझं नामस्मरण करू शकत नाही, तुझा परमार्थ करू शकत नाही, तुझी भक्ती करू शकत नाही, आणि फक्त हा नरदेहच जर तुला आठवत असेल, हा नरदेह जर तुझं नामस्मरण करत असेल, हा नरदेहच जर तुमचा परमार्थ आणि भक्ती करत असेल, तर देवा तुझ्या चरणाची सेवा जर आम्हाला करायला मिळत असेल ना पांडुरंग परमात्मा, देवा तुमचं दर्शन जर आम्हाला प्रत्येक वेळेला होत असेल आणि तुमचं स्तवन आणि तुमचं नामस्मरण जर आमच्याकडून घडत असेल ना, तर कित्येक वेळा या ठिकाणी आम्ही जन्माला यायला तयार आहेत.
अनेक वेळा आम्ही या ठिकाणी जन्माला यायला तयार आहेत, फक्त ज्या ज्या वेळेला तुम्ही आम्हाला जन्माला आणाल ना त्या त्या वेळेला एकच दान द्या, एकच मागणं आमचं तुमच्याकडे आहे देवा, काय हेची दान देगा देवा तुझा विसरण, हेच दान द्या आम्हाला देवा. ज्या ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी जन्माला येऊ ना त्या त्या वेळेला तुमचा विसर होता कामा नये, तुमचा विसर होता कामा नये. बघा ना, दगड एकदाच मंदिरात जातो, देव होतो माऊली, देव होतो. एखाद्या दगडाची एकदाच मूर्ती घडवली जाते, परत तिची घडवणी करायची गरज लागत नाही. त्या मूर्तिकाराला विचारला, हो काय ओबाड दोबाड दगड होता तो, कशा पद्धतीचा दगड होता तो, काय मूर्ती बनवली हो तुम्ही. बरं, चांगल्या माणसाला जवळ घेऊन सुधरवणं सोपं आहे, जो ऑलरेडी परमार्थिक आहे, संतांच्या विचाराप्रमाणे चालतोय, वागतोय, सगळं काही कार्य करतोय, त्याला अजून काय सुधरवायचं आहे, त्याच्यामध्ये अजून काय बदल करून घ्यायचा आहे. पण ज्यावेळी एखादा व्यसनाधीन झालेला मनुष्य संतांचे विचार ऐकून त्याच्यामध्ये परिवर्तन घडतंय ना, तो खरा संत चरित्राचा आणि तो खरा संतांच्या सामर्थ्याचा चमत्कार असतो. एखाद्या वेगळ्या प्रकारचा नाद असलेला मनुष्य ज्या वेळेला संतांचं चरित्र ऐकतोय, कीर्तन प्रवचन श्रवण करतोय आणि त्याच्यातून त्याच्यामध्ये बदल घडतोय, परिवर्तन घडतोय, ते खरी संत वाङ्मयाचं सामर्थ्य असतंय, ते खरी संत वाङ्मयाचं सामर्थ्य असतंय. गावातील लोकांच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर असलेला तो दगड, कित्येक जण त्याला ठेच लागली, कित्येक जणांना कित्येक जण ठेकून पडली, कित्येकांच्या डोक्याला लागलं, कित्येकांच्या डोक्याला लागलं, कित्येकांच्या कुठे कुठे लागलं. नेहमी लोकांना त्रास देणारा आणि त्रासदायक ठरणारा दगड तो. एखाद्याला ठेच लागून पडल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये यायचं, हा दगड बाजूला केला पाहिजे, हा दगड बाजूला केला पाहिजे. अनेकांना त्रास या दगडाचा झालेला असं प्रत्येक वेळेला त्या सगळ्यांना वाटायचं, पण दगडाला हात लावील कोण. बरं का, सगळ्यांना वाटतंय हा बाजूला केला पाहिजे. पाणी पिता पिता वाघाने ज्या वेळेला त्या हांड्यामध्ये तोंड घातलं की नाही, त्यावेळेला त्याचं तोंड त्या हांड्यामध्ये अडकलं माऊली. वेड्यासारखा पळायला लागला, इकडे तिकडे जाऊन ठोकतोय सुद्धा तो, एखाद्या भिंतीला जाऊन ठोकतोय, एखाद्या दगडाला जाऊन ठोकतोय, एखाद्या खांबाला जाऊन ठोकतोय. त्याची ती परिस्थिती पाहून अनेकांना वाटावं लागलं की अरे हांडा काढला पाहिजे, पण काढील कोण. वाघाच्या तोंडात अडकलेला हांडा माऊली काढेल कोण. कारण सगळ्यांना माहिती आहे, जो काढायला जाईल पहिले तो तिथे जाईल. बरं का, जो काढायला जाईल पहिले तो तिथे जाईल. आणि म्हणून त्या ठिकाणी परिस्थिती अशी झाली, तो फक्त फिरला इकडे तिकडे. बरं का, पण सगळ्यांना मनापासून वाटत होतं की आपण काढावा, पण कोणी प्रयत्न करू शकला नाही. का? कारण तो वाघ होता. जसा हा दगड त्रासदायक होता, प्रत्येकाला प्रामाणिकपणे वाटत होतं की बाजूला करावा, पण काढणार कोण. एखाद्या अगदीच वेडा असेल ना, त्या माणसाला सांगणं समजवणं सोपं असतंय. बरोबर आहे की, पण अति शहाणा जो असेल त्याला सांगणं सोपं, सांगणं म्हणजे कठीण असतंय. त्याला जर सांगायला गेलो तर तो उलट सुलट त्या समोरच्या माणसाला बोलत असतो. तसा हा दगड अनेकांना ठेचा लागायचा, अनेकांना तो कपाळ मोक्ष म्हणजे पडायचा, कुठे कुठे कोणाकोणाच्या लागायचा. ज्या वेळेला एक साधू पुरुष त्या रस्त्यातून आला त्यावेळेला त्याने बघितलं, त्या दगडाकडे नजर गेल्याबरोबर त्याने सांगितलं गाववाल्यांना, हा दगड मला पाहिजे. गाववाले हात जोडले, देवासारखे आलात तुम्ही, ज्यांची आम्ही वाट पाहत होतो गेली कित्येक वर्षापासून, तुम्ही फक्त हात लावून बाजूला केलात तरी बसवेल. नाही नाही, बाजूला नाही म्हणे, तो दगड मला पाहिजे, मी घरी घेऊन जाणार त्याला. बरं का, आणि ठरल्याप्रमाणे तो साधू घेऊन गेला.
एक 2-4 वर्षे लोटल्यानंतर त्याच गावामध्ये तो साधू आला. त्या गाववाल्याने सांगितलं तुमच्या गावात मंदिर नाहीये, आपल्याला अमुक अमुक देवाचं मंदिर बांधायचं आहे. मंदिराचा खर्च सगळा तुम्ही करायचा, सगळी काय मेहनत तुम्ही घ्यायची, मूर्ती माझ्यातर्फे चांगल्या प्रकारे चांगल्या दगडाची मूर्ती मी तुम्हाला देणार. बरं, मंदिराचं काम झालं, मूर्तीचं आगमन झालं, मोठ्या आनंदाने वाजत गाजत मूर्ती गावात आणली, मूर्तीची स्थापना केली, प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर जो तो साष्टांग नमस्कार घालायला लागला. पण माऊली जो तो साष्टांग नमस्कार घालायचा ना, तो मूर्ती फक्त निहाळत बसायचा. 5 मिनिटं तरी त्या मूर्तीकडे बघत बसायचा की दगड तरी कुठले आणला असेल ह्या मूर्तीचं. जी मूर्ती आज एवढी सुबक आहे, माणसाने बघितल्यानंतर मनुष्य आकर्षित होतो, हा दगड तरी कुठून आणला असेल. आणि गावकऱ्यांना राहवतच नाही म्हणून साधूला विचारलं, महाराज हा दगड तुम्हाला कुठून मिळाला? त्यावेळी महाराजांनी सांगितलं, जो तुमच्या रस्त्यावर पडला होता ना दगड, तोच दगड आज मूर्ती रूपाने तुमच्या मंदिरामध्ये या ठिकाणी स्थापना केलेली. मग त्या महाराजांना विचारलं, महाराज नक्की काय जादू केली तुम्ही? जादू केली काय? महाराज बोलले, मी काही जादू केली नाही आणि मी मुळात जादूगार नाहीच आहे. फक्त मी काय केलं माहितीये का, त्या दगडावरचे नको असलेले पार्ट काढले, मूर्ती आपोआप तयार झाली. बरं का, दगडावरचे नको असलेले पार्ट फक्त काढले मी, दगडावरच्या नको असलेल्या खपल्या, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे त्या फक्त काढल्या मी, मूर्ती आपोआप तयार झाली. सगळे आश्चर्य करायला लागले. आणि हा खरा चमत्कार आहे, इथे नमस्कार करायला हरकत नाही. बरं का माऊली, विचाराने कुठल्या तरी विचारात असलेला मनुष्य, गुणांनी कुठल्या तरी गुणामध्ये असलेला मनुष्य, ज्याच्याकडे फक्त अवगुण आणि अवगुणच भरलेले आहेत, व्यसनाधीन आहे, काम क्रोध लोभ मद मत्सर संशय चिंता असूया द्वेष भावना कल्पना इष्णा वासना अशा ममता तृष्णा यांच्या अधीन आहे. काम मगरमिती सुटेना तिरस्कार लागता तुटेना मदमत्सर होतेना भुली पडली, वासना जामीन पडली गला घालून वेंटाळे व मिर गरळात जिव्हाला आली वेळोवेळा भयानक. अशा अवस्थेमध्ये असलेला मनुष्य ज्या वेळेला एखाद्या वेळेला साधू पुरुषांचा संग होतो, संत पुरुषांचा संग होतो, आणि संत पुरुष काय करतात, नको असलेल्या खपल्या काढून टाकतात. बरं का, नको असलेले पाठ त्याचे उडवून टाकतात. अख्ख्या गावाला, अख्ख्या समाजाला नको असलेला माणूस सुद्धा देवासारखं होतो माऊली. अख्खी लोक बोलतात देवासारखा माणूस, हा देवासारखा माणूस. हे कर्म, ही क्रिया साधू पुरुष करत असतात. फक्त त्यात आपण काय करायचंय माहितीये का, एकदा उडवलेली खपली पुन्हा चिटकवून घ्यायची नाही. आता बघा, या ठिकाणी माणसाची आणि दगडाची तुलना करत असताना माणसापेक्षा संत दगडाला श्रेष्ठ समजतात. बरं का, माणसापेक्षा दगडाला संत श्रेष्ठ समजतात. का? टाकीने खपली फोडली ती मागुता ना जडली, पण मनुष्याची कुबुद्धी झाडली ती पुन्हा लागली. एकदा काय, दगडाचा नको असलेला भाग आम्ही बाजूला केला, आणि बाजूला केलेला भाग कालांतराने 1 वर्षाने का 2 वर्षाने परत येऊन त्या दगडाला चिटकलाय. असं कधी झालंय का? कधीही नाही. माणसाची कुबुद्धी एखाद्या प्रवचनाच्या वेळेला झाडली ना की 2 दिवसात पुन्हा येऊन लागते. आम्ही स्मशानात गेल्यानंतर आमच्याकडे वैराग्य निर्माण होत आहे. त्या ठिकाणी माणूस बोलतोय सुद्धा, काय येते रे माणसाच्या बरोबर, गरगोटा सुद्धा देत नाही. माणूस एवढा आटापिटा करतोय, जीवाचं रान करतोय, हाडाची काढा करतोय, रक्ताचं पाणी करतोय, आयुष्यभर धावपळ करतोय, काय येतंय माणसाच्या बरोबर. पण एकदा त्या माणसाला अग्नी दिली आणि पाठ फिरवली ना की त्या विचारांना सुद्धा मी पाठ करतोय, त्या विचारांना सुद्धा मी पाठ करतोय. याला स्मशान वैराग्य म्हणतात माऊली. काय म्हणतात त्याला? स्मशान वैराग्य म्हणतात. तात्पुरतं वैराग्य जर तुमच्याकडे येत असेल तर ते वैराग्य काही कामाचं नाहीये दादा. वैराग्य असं निर्माण झालं पाहिजे की ज्या विचाराचा त्याग केला परत ढुंकून पण बघणार नाही, असं वैराग्य निर्माण झालं पाहिजे. ज्या वासनेचा त्याग केला ढुंकूनही पाहणार नाही, ज्या व्यसनाचा त्याग केला
कितीही काही केलं, अंघोळ जरी घातली मला तरी स्पर्शही करणार नाही. याला वैराग्य म्हणतात, याला त्याग म्हणतात, याला त्याग म्हणतात. आणि तो त्याग ज्या दिवशी आमच्याकडून घडेल त्या दिवशी आमच्यामध्ये परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या वेळी जर आम्ही कधीतरी लोभाविषयी अनेक प्रकारचं ऐकलं तर तो लोभ आम्ही बाजूला करतोय, पण क्रोधिष्ठ होतोय ना, क्रोधाला जवळ करतोय ना. क्रोधामुळे काय हानी आहे ती ज्या वेळेला आम्ही ऐकतोय त्यावेळेला कधीतरी आम्ही शांत होतोय, करुणा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. पण मग त्या ठिकाणी आसक्ती निर्माण होत असते, तृष्णा निर्माण होत असते लोभातून. लोभाचं कधीतरी काहीतरी ऐकलं तरी पण तो त्याला आम्ही बाजूला केलं तर मग आमच्या ज्ञानाचा अभिमान आमच्याकडे जागृत होत असतो, आमच्या पांडित्याचा अहंकार आमच्याकडे जागृत होत असतो. म्हणजे कोणतरी आमच्याकडे वस्तीला असतोच, बरं का. एखादी खपली फोडली तरी दुसरी येऊन चिटकतेच. म्हणून मूर्ती घडवणं फार कठीण आहे माणसाची. दगडाला देव पण सहज येत आहे, नुसतं शेंदूर लावला तरी माणूस नमस्कार करतो, आहे की नाही. म्हणून बांधावर पहिले एकच होता, आजोबाच्या काळात दोन झाले. कारण काय झालं, शेंदूर राहिलेला दगड, राहिलेला शेंदूर नारळ फोडायला नेलेला दगडाला फक्त पुसला, पोरांच्या पासून तो पण देव झाला. असू द्या, आपला विषय काय आहे, नुसतं शेंदूर लावला तरी दगड देव होतो. माणसाने काय लावल्यानंतर माणूस देव होईल सांगा बरं. दगड एकदाच मंदिरात जातो तो देव होतो. माणूस रोज सकाळ संध्याकाळ मंदिरात जातो तरी सुद्धा घरी आल्यानंतर सुनेवर राग काढल्याशिवाय राहत नाही, मुलांवर राग काढल्याशिवाय राहत नाही, घरामध्ये आदवा तदवा बोलल्याशिवाय राहत नाही. कधी परिवर्तन कधी घडायचं हे महत्वाचं आहे, परिवर्तन कधी घडायचं. आणि म्हणून दगडांची मंदिरं आम्ही अनेक ठिकाणी बघितलेली आहेत, दगडांनी बांधलेली मंदिरं आम्ही अनेक ठिकाणी बघितलेली आहेत. आमच्या गावात सुद्धा आहे की नाही, दगडाने बांधलेलं मंदिर. पण दगडाचं मंदिर आम्हाला गाथेमध्ये पाहायला मिळत आहे. माऊली बरोबर आहे की नाही. शिळा मंदिर म्हणतात त्याला. ज्या शिळेला जगद्गुरु तुकोबांचा संग झाला ना त्या शिळेचं मंदिर आम्हाला पाहायला मिळत आहे. खांबाने बांधलेली मंदिर आम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. पण आजही तुम्ही नेवास्याला जर गेलात ना तर तिथे पैस खांबाचं मंदिर आम्हाला पाहायला मिळतंय, ज्या खांबाला संग माऊलींचा झाला, ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केलेली आहे, नेवास्याला त्या खांबाचं मंदिर आम्हाला पाहायला मिळतंय. संतांचा संग होऊन खांब जर देव होऊ शकतो, संतांचा संग होऊन एखादी शिळा जर देव होऊ शकते, त्याच्याही पलीकडे जाऊ का. संतांचा संग झाल्यानंतर जर रेडा आणि त्या रेड्याची जर समाधी निर्माण होऊ शकते आणि त्या समाधीसाठी जर आम्ही रांगेमध्ये उभं राहून आणि दर्शन घेत असू तर सांगा ना, त्या संतांच्या संगतीला येऊन आमच्यामध्ये जर परिवर्तन झालं तर का देव पण येणार नाही सांगा. संतांचा संग झाल्यानंतर जर आमच्यामध्ये परिवर्तन घडलं, परिवर्तन महत्वाचं आहे, परिवर्तन जर घडलं तर का देव पण येणार नाही सांगा ना. पण त्यासाठी आपण एक म्हण म्हणतोय बघा पूर्वीपासून, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. त्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात. एखादा कुत्रा जवळ आलेला आहे, त्याला जर हाकलायचं आहे, जाणारे 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 करून नाही जाणार तो, उलट अजून दोन्ही तंगडे आपल्या गळ्यात टाकेल. काही कुत्र्यांना कमीत कमी नुसतं वाकावं तरी लागतंय, दगड घेऊ नका पण दगड घेतोय एवढी ऍक्शन तरी करावी लागते. विषय तसेच आहेत आणि त्यांच्यावर बोलण्याचं धाडस तोच करू शकतो जो त्यापासून मुक्त आहे. संतांना ते स्पर्श पण करत नाहीत म्हणून संतांनी स्पष्ट मांडलेलं आहे. काय जगद्गुरु तुकोबांकडे ज्या वेळेला ती मंजिरी आली, ऐक नको तो विचार घेऊन, नको तो विषय घेऊन, नको त्या वासनेने ज्या वेळेला आली, तिचं येणं आणि समोर एक चाललेली श्री, बरं का, अतिशय चरण झिरझिर झालेली, अंग हातपाय चळचळा कापतायत, हृद अवस्था प्राप्त होऊन मृत्यू मागते, मृत्यू मिळत नाही, सर्वांगातून पू गळत आहे,
त्रासलेली, कंटाळलेली, आणि मग जगद्गुरु तुकोबांनी तिकडे हात करून सांगितलं, तुझी वासना घेऊन या ठिकाणी आलेली आहेस ना, ह्या वासनेने जर आयुष्यभर कर्म केली तर समोर चाललेली श्रीभक्त काय अवस्था आहे त्याप्रमाणे तुझी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. बरं का? इकडे आमच्या मनामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून संतांना उदाहरणं द्यावी लागतात. कोणाची? मनात सांगपा रावणा काय झाले. आता तुम्ही विचार करा, त्याचा अभ्यास करून, त्याचा विचार करून आपल्यामध्ये काय होणार आहे. पण सांगायचं काय असतं माहितीये का, रावणा काय झाले, जर तुझ्याकडे ती वासना असेल तर ती अवस्था तुला प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही. कौरवांचं काय झालं, ते 100 कौरव का दाखवावे लागले, ते विचार जर तुझ्या मनामध्ये असतील तर ती अवस्था तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मनाचं कसं आहे माहितीये का, जो मनुष्य ज्या विचारामध्ये आहेत ना, त्या विचारामध्ये जर त्याला हाक मारले ना तर त्याला वाईट वाटतंय. बाकी पद असेल तर त्याच्याने हाक मारली नाही तर उलट त्याला गैर वाटतंय, है की नाही. आमदाराला आमदार साहेब बोलच पाहिजे, खासदाराला खासदार साहेब बोलच पाहिजे, मंत्र्याला मंत्रीचा पदाचा उच्चार करून आणि त्या पद्धतीने तिथे बोलच पाहिजे. काय तुमच्या गावच्या सरपंचाला जर तुम्ही नावामध्ये आणि एकेरी हाक माराल 4 चौघांमध्ये तर त्यालाही वाईट वाटतंय. तुमच्या गावामध्ये एखादा प्रतिष्ठित माणूस असेल, एखादा पदाधिकारी असेल तर त्याला त्या पद बाजूला करून जर तुम्ही त्याला नको त्या पद्धतीने हाक माराल तर त्याला वाईट वाटतंय. म्हणजे तिथे त्याला स्वाभिमान वाटतोय की माझा पद उच्चार करून आणि मग माझं नाव घ्या. कर्माप्रमाणे जर माणसाला हाक मारली तर त्याला अभिमान वाटेल काय. मौल बाप बिचारा हाडाची काढा करतोय, रक्ताचं पाणी करतोय, घाम काढतोय, कष्ट करतोय, मेहनत करतोय. आज हाताला साल राहिलेली नाही, त्याच्या पायाला भेगा पडलेल्या, त्या भेगातून रक्त वाहतंय दादा, तरी सुद्धा बिना चप्पलीचा बाप त्या शेतामध्ये काम करतोय का. ढेकळांमध्ये जर चप्पल घालीन तर एका दिवसामध्ये चप्पल तुटेल. तो विचार करत नाही की माझ्या पायाला त्रास होतोय, फक्त माझ्या मुलाबालांसाठी 4 पैसे मला कमवायचे आहेत, मुलाबालांसाठी मला काही करून ठेवायचं. त्या बापाचे कष्ट त्याला दिसत नाही, त्या बापाची जाणीव त्याला होत नाही. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त जुगारावर बसलेल्या माणसाला बोला, जुगाऱ्या, राग आल्याशिवाय राहत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अड्ड्यावर तराट होऊन पडणाऱ्या एखाद्या माणसाला बोला, दारुड्या. ऑलरेडी आहेच तो, पण तरी सुद्धा राग आल्याशिवाय राहत नाही. त्याला मन स्वीकारत नाही ना, ते मन स्वीकारत नाही. आणि म्हणून त्या मनाने बसावं, ऐकावं म्हणून त्याला रावण बोलले नाही. मना सांगपा रावणा, अरे तो रावण. पण त्यावेळेला आपण आपल्या अंतःकरणामध्ये लावून घेतलं पाहिजे, याच्यातला एक विचार जरी माझ्याकडे असेल तरी मी पण रावणच आहे. माझ्या आई बहिणीकडे जर मला सरळ नजरेने पाहता येत नसेल, माझ्या आई बहिणीकडे जर मला आई आणि बहीणच म्हणून जर पाहता येत नसेल, अरे तर मग त्या रावणाकडे का पाहतोय, स्वतःकडे बघ. दुसऱ्याच्या धनाची जर मी अपेक्षा करत असेल, सांगा ना लंका कोणाची होती. महादेवाने शंकर आणि पार्वतीसाठी त्या ठिकाणी ती सोन्याची नगरी तयार केली. सोन्याची नगरी तयार केल्यानंतर ज्याप्रमाणे आपण घर बांधतोय त्याप्रमाणे त्या घराची वास्तुशांती करतोय, गृहप्रवेश करतोय. चांगल्या प्रकारे व्हावी या उद्देशाने चांगला भट पाहिजे, चांगला ब्राह्मण पाहिजे. आणि त्यावेळेला चांगला ब्राह्मण म्हणजे 4ही वेद मुखोद्गत ना, ऐक वैदिक होता, वेदोक्त होता. आणि म्हणून त्याला बोलावलं. माऊली पूजा अशी केली की शंकर देव महादेव प्रसन्न झाले, आनंद वाटला त्यांना. पूजा संपूर्ण झाल्यानंतर दक्षिणा द्यायच्या वेळेला भगवान बोलले, महादेव बोलले, अरे एवढी पूजा भारी झाली की मला आवडली, खूप आवडली, तुझे मागशील ते मी देईन. पूजा करताना याचं पूजेकडे लक्ष कमी होतं, त्या नगरीकडे लक्ष जास्त होतं. बरं का, सगळी व्यवस्थित तपासून घेतली होती. आणि मनामध्ये होतं आपल्याला जर अशी मिळाली तर चांगलं होईल. आणि हाच मौका बघितला, तू मागशील ते मी तुला देईन. तेवढ्यात तो बोलतोय मागशील ते मी देईन म्हणतात तर मग एक काम करा ना, ज्या वास्तूची शांती मी केली ना, ज्या घराचं गृह प्रवेश मी केलं ना, ते घरच मला द्या ना. तथास्तु
सोडलं पाणी. पार्वती माते बिचारे विचार करायला लागली, बोला ग बोला माझ यांनी मागली काय ना बोवाने दिली काय, म्हणून त्यांना म्हटलेलं आहे भोळा शंकर. बरं का, त्यांचा जरा तरी आपण अभ्यास केला तरी आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. माऊली या समाजामध्ये कार्य करत असताना ज्यांच्यासाठी आपण सगळं काही कार्य करतोय ती कुठपर्यंत आपली आहे, हा समाज असेल, हा कुटुंब असेल, हे घर असेल, संसार असेल, सगळ्या गोष्टी आणि सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास केला तर शेवटी अंतरात्मा निघून गेला की कोणीही सांभाळत नाही, कोणीही ठेवत नाही. सगळ्यांची जागा एकच आहे. तुमच्या गावातले गरीब असो, श्रीमंत असो, सुशिक्षित असो, अशिक्षित असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो, काळे असो, गोरे असो, सगळ्या माणसांची आपल्या हक्काची जागा एकच आहे, स्मशानभूमी. तिथे कोणी अतिक्रमण करत नाही. बरं का माऊली, तुमच्या अंगण्यावर अतिक्रमण करतील, रोडवर अतिक्रमण करतील. बरं का, शाळेच्या जागेवर पण लोक अतिक्रमण करतील, पण स्मशानभूमी हो दिवसा एकटा जायला घाबरतो. अतिक्रमण लांबच गेला, ती आपली हक्काची जागा आहे. म्हणून मग शंकरदेव काय बोलतात माहितीये का, महादेव काय बोलतात माहितीये का, नंतर नाहीतरी तुम्ही मला तिथे नेणारच ना, त्याच्यापेक्षा आधीच जाऊन बसेल बरं ना. बरोबर आहे. आणि त्यांनी जवळ कोणाला केलंय माहितीये, आज या कलियुगामध्ये हैवानासारखा मनुष्य झालेला आहे. आपण म्हणतोय भूतकेत, पण त्या भूताकेतांना पण लाज वाटावी अशी कर्म आज मनुष्य करत आहे. आज बघा ना काही समाजामध्ये अवस्था पाहायला मिळते. एखादा तर एखाद्या व्यसनाधीन झाला तर त्याच्या घराचं स्मशान होतं हेही त्याला कळत नाही, त्याची मुलं बाळ रस्त्यावर येतात हेही त्याला कळत नाही, त्याचं घर उद्ध्वस्त होतं हेही त्याला कळत नाही. एखादा माणूस जर एखाद्या व्यसनाधीन झाला, वासनेअधीन झाला तर तो त्याच्या बाईला विसरून जातोय, त्याच्या आईला विसरून जातोय, त्याच्या वडिलांना विसरून जातोय. काकांनी मामांनी कधीतरी समजवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना उलटसुलट बोलतोय तो. आज या कलियुगामध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळते की माझ्या तरुण मुलींना आकर्षित केलं जातंय, त्यांना काहीतरी आमिष दाखवलं जातंय, 2-4 वर्षे त्यांचं शोषण केलं जातंय, 2-4 वर्षे त्यांचे लचके तोडले जातात आणि मग त्यांनी कार्य साधल्यानंतर एखाद्या मुलीचं 35 तुकडे या ठिकाणी केलेले आम्हाला पाहायला मिळतात. सांगा ना, भूतांपेक्षाही किती हैवानाची जात या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते, किती दरिद्री अवस्था आणि किती दरिद्री विचाराची माणसं आम्हाला पाहायला मिळतात. म्हणून महादेव बोलतात, यांना माझा संग नको, यांचा संग मला नको. मग महादेवानी कोणाला जवळ केलंय, भूते पिशाचे नाचती हर्षयुक्त उमापती. भूत परवडली दादा, पिशाचे परवडली, पण ही वाईट कर्म करणारी दरिद्री अवस्थेमध्ये जगणारी माणसं नको. का, कसं जगावं कसं वागावं ज्याला कळत नसेल ना, भूतापेक्षा वेगळा काय आहे तो, काय आहे सांगा ना. म्हणून आपल्या सगळ्यांची हक्काची जागा ती आहे. आणि या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही फक्त एक विचार करायचा आहे, कसं जगावं कसं वागावं हे आम्हाला कळलं पाहिजे. ज्याला कळलं ना त्याचा उद्धार झाला, ज्याला समजलं त्याचा उद्धार झाला. आणि म्हणून दगडामध्ये परिवर्तन होतं. एकदा काय कपली फोडली की पुन्हा लागत नाही, पण इथे मात्र पुन्हा चिटकते. आता ह्या अवस्थेमध्ये असलेल्या माणसाला जर समजा त्याच्यामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे तर त्यासाठी आपण काय करावं लागतंय, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबांची गाथा जर आपण वाचली ना तर एक शब्द यांच्यासाठी महाराजांनी असा वापरलाय की आपण विचार करतोय तो ह्या व्यासपीठावरून आपण बोलावे की नाही बोलावं, काय असा एक शब्द वापरला या गाथेमध्ये जगद्गुरु तुकोबांनी. फक्त त्याची ओळख करून देताना एवढंच म्हणावं असं वाटतंय की हे टाकीचे घाव आहेत दादा, हे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. परिवर्तन घडावं असं जर वाटत असेल तर पहिला कर्माचा विचार, कर्माचा सिद्धांत मांडला पाहिजे. कर्माची गती काय आहे ती मांडली पाहिजे. बाकी ज्ञान असेल ना तुमच्याकडं, त्या रावणाची ओळख करून देत असताना कुठेतरी एक मांडलेलं आहे ते, रावण ज्ञानी अभिमानितो लंका त्याची सोन्याची, 33 कोटी बंदी घातले घडीने घडी त्या जाची. बरं का, हा तो अभंग अशा प्रकारे आहे, ऐक सज्जना मनमोहना संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया उसनी आली पाचांची. आणि पुढे त्याचं वर्णन करत असताना त्या रावणाची ओळख करून देत असताना मग म्हटलेलं आहे,
रावण ज्ञानी पण अभिमानी, रावण ज्ञानी अभिमानी, तो लंका त्याची सोन्याची, आणि त्या बळाने त्याने काय केलं, 33 कोटी बंदी घातले. घडीने घडी त्या जाची एवढं बळ असताना सुद्धा त्याची अवस्था काय झाली, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. सगळं राज्य त्याचं बुडालं. आज नाव पण शिल्लक राहिलं नाही, माणसं त्याचं नाव पण नाही शिल्लक राहिलं. म्हणून कर्मापासून परमार्थाला सुरुवात आहे, कर्मापासून भक्तीला सुरुवात आहे. नवे नवे कर्म हीच भक्ती आहे. आपण जी कर्म करतोय ना, हीच भक्ती आहे. ते कसे करावेत यासाठी संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. ती कर्म कशी असावीत म्हणून कीर्तन श्रवण केली पाहिजेत, प्रवचन श्रवण केली पाहिजे, संत चरित्र ऐकलं पाहिजे. आणि ती कर्म करण्यासाठी सामर्थ्य मिळावं म्हणून देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. बरं का, या सगळ्या कर्मातून मुक्त होण्याचं या कलियुगातलं एकमेव साधन जर असेल ना, तर भगवंताचं नामस्मरण आहे. गरुड पुराण वाचता वाचता तुमच्या कधीतरी वाचनामध्ये आलं असेल किंवा ऐकण्यामध्ये आलं असेल. त्यामध्ये अनेक असे प्रकार मांडलेले आहेत. बरं का, सुरुवातीला काय मांडलेलं आहे की बाबा आम्ही जे काही तुम्ही बोलताय, स्वर्ग आहे, मृत्यू आहे, नरक आहे, अमुक आहे, तमुक आहे, ते आम्हाला फक्त ऐकून येत, आम्ही अनुभवलेलं नाही. मग ते कशा पद्धतीने ते आम्हाला सांगा. ते सांगितलेलं आहे तिथे. त्याच्यानंतर तुमच्या कोणत्या कर्माला काय गती आहे माऊली, कुठली कर्म घडली तर कुठली गती आहे, कुठली कर्म घडली तर काय पाप घडतंय, पापाचं काय प्रायश्चित्त आणि पुण्याचं काय प्रायश्चित्त आहे, ते त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि त्याच्यातून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तेही मांडलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कशा प्रकारे गेल्यानंतर तुम्हाला पुढे कशा प्रकारची योनी आहे, मृत्यू कसा झाला म्हणजे कशी योनी आहे, काय गती आहे, ते मांडलेलं आहे. त्याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे, सतीचं महात्म्य मांडलेलं आहे, रजस्वलेचं महात्म्य मांडलेलं आहे. त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या ज्या काही विधी आहेत त्या विधीचं महात्म्य मांडलेलं आहे. सगळ्या प्रकारचं ते मांडणी झाल्यानंतर प्रत्येक अध्यायाचा प्रत्येक विषय संपल्यानंतर तिथे दान धर्म बरंच मांडलेलं आहे. बरं का, तुम्हाला या कर्मातून जर बाजूला व्हायचं असेल तर हे दान करा, ते दान करा, याला दान करा, त्याला दान करा. पण शेवटी कुठे आणून ठेवलंय माहितीये का, प्रत्येक अध्यायामध्ये. आणि त्या पुराणाचं शेवट सुद्धा तसंच केलेलं आहे. काय, या कलियुगातून जर तुम्हाला सगळ्या कर्मातून जर मुक्त व्हायचं असेल ना, तर देवाचं नामस्मरण सर्वश्रेष्ठ आहे. देवाचं नामस्मरण सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून हरिपाठामध्ये पहिल्याच अभंगामध्ये आम्हाला माऊली ओळख करून देतात. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ती चारही साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सलगता, समीपता, स्वरूपता आणि साहित्योता या चारही मुक्ती जर आम्हाला साधायच्या आहेत तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आता परिस्थिती अशी झाली की आम्हाला ते आठवत नाही, आठवण करून द्यावी लागते. बाकीच्या गोष्टींची आठवण करून द्यावी लागत नाही. बरं का माऊली, पण या गोष्टींची आठवण करून द्यावी लागते. त्याला सुरुवात जर पाहायला गेला तर देवाने निर्माण करताना मुक्त अवस्थेमध्ये त्याला पाठवलेलं आहे. मुक्त अवस्था आहे ना, कशात बद्ध येतो, कशातच नाही. पण बळे झाला बद्ध, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, बळच आणि स्वतःहून बद्ध झालेलं आहे. काय इकडे बसत, थोडं इकडे सरा, थोडे सरा, थोडे पुढे सरा पुढे, जागा थोडी कमी असल्यामुळे जरा मुक्त होता परी बळे झाला बद्ध. देवाने त्याला निर्माण करताना कुठल्याही प्रकारचा दोष नव्हता, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा दोष नव्हता. आणि सगळ्यांची निर्मिती देवाने समान केलेली आहे, सगळ्यांना सारखं दिलेलं आहे. सारखं म्हणजे ज्याला जे पाहिजे त्याला त्या पद्धतीने सगळं काही दिलेलं आहे. म्हणून आपण बोलतो चोच निर्माण करण्याच्या आधी भगवंताने दाना निर्माण केलेला. कसं आहे माहितीये का, बघा साधं उदाहरण आहे. आपल्या घरी जर पाहुणी बोलवायची झाली तर जेवढ्या पाहुण्यांची व्यवस्था आपण करू शकतो तेवढीच पाहुणी बोलवतो. कार्यक्रम कुठलाही असू द्या,
जेवढ्या पाहुण्यांची आपल्याला व्यवस्था करता येतील तेवढीच पाहुणे आपण बोलवतो, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा पाहुणी बोलवत नाहीत. दुसरं, वैरणीची व्यवस्था जर आपल्याला करता येत असेल तर आपण गुरं पाळतो. बैल आणायचे झाले, गायी आणायच्या झाल्या, म्हशी आणायच्या झाल्या, तरी पहिली आपण व्यवस्था काय करतो माऊली? त्यांना वैरणीची जर व्यवस्था होत असेल, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था जर होत असेल तर आपण त्यांना आणतो. मग तुम्ही सांगा ना, तुम्हा आम्हाला या ठिकाणी आणताना भगवंतांनी आपली व्यवस्था बघितली नसेल, केली नसेल? साधं उदाहरण आहे ना. आधी ती व्यवस्था केलेली आहे, म्हणजे आधी दाणा निर्माण केलेला आहे आणि मग चोच निर्माण केली. आधी आपली व्यवस्था केलेली आहे आणि मग या ठिकाणी आपल्याला जन्माला घातलेला आहे. मनात्वांची रे पूर्व संचित केले. आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक या चारही प्रकारची शिल्लक भगवंताने एवढी दिली होती की आपल्याला पुरून उरेल एवढी दिली होती, पुरून उरेल एवढी दिली होती. पण झालं काय माहितीये का? आम्ही फक्त संपवायच्याच मागे लागलो. जोडायचं नावच नाही, कमवायचं नावच नाही. जोडते कशाने? पुण्यकर्म केल्याने, चांगली कर्म केल्याने, धर्माचं, देवाचं आणि देशाचं कार्य केल्याने जोडली जाते, प्लस होते. आम्ही फक्त मायनस, वजा करत बसलो, अधिक आम्ही केलंच नाही. ऐक ना, एन्जॉय करायची, मौज मजा करायची. सुरुवातीचे दिवस बघा ना आपले, लहानपणापासून तर तारुण्य अवस्था जर बघितली तर बघा काय अवस्था आहे. लहानपणामध्ये आई बोलते माझा बाळा आहे, त्याला काही कळत नाही, जाऊ दे. बरं का? म्हणजे काही करू द्या त्याने, काही करू द्या. शेजारच्या पोराला मारावं, त्यांनी तक्रार घेऊन यावी आणि आईने म्हणावं माझा बाळा आहे, जाऊ दे, त्याला काही कळत नाही. थोडा मोठा झाल्यानंतर मित्रांमध्ये खेळायला गेल्यानंतर जर काही चुका झाल्या तर मित्रही बोलतात, अरे जाऊ दे, ते येडा दे, त्याला काही कळत नाही, त्याचा काय मनावर घेतो तू. लग्न झाल्यावर बायको सुद्धा तुम्हाला त्यांना काही डोकाच नाही, डायरेक्ट म्हणजे डोकाच बाजूला काढून टाकते. असू द्या. वृद्ध अवस्थेमध्ये मुलं बोलतात बाबा तुम्ही जरा शांत बसा, तुम्हाला काही. स्मशानात जाईपर्यंत ह्याच ऐकायला लागतंय आपल्याला. मग सांगा माणसाला कळतंय कधी? जर लहानपणी कळत नाही, तरुणपणी कळत नाही, वृद्ध अवस्थेत जर कळत नाही तर मग कळतंय कधी माणसाला? ज्या वेळेला सगळे अग्नी देतात ना आणि पाठ फिरवतात ना, त्यावेळेला त्या स्मशानात असलेले महादेव बोलतात, अरे ज्याच्यासाठी हाडाचं पाणी केलं, हाडाची काढा केली, रक्ताचं पाणी केलं, ज्यांच्यासाठी धावपळ केली, कधी शांत बसला नाहीस रे. कधी एक जागेवर बसून, कधी निवांतपणे असं कधी स्वतःसाठी स्वतःचा विचार कधी केला नाहीस. जगला फक्त समाजासाठी, कुटुंबासाठी, मुलाबालांसाठी, बाईसाठी आणि घरासाठी आणि संसारासाठी. स्वतःसाठी कधी जगलाच नाही रे. आणि सगळ्यांसाठी सगळं काही करता 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 शेवटी वृद्ध अवस्था प्राप्त झाली. त्या वृद्ध अवस्थेतही तुझ्याकडे कोणी बघितलं नाही, तुझ्याकडे कोणी लक्ष दिलं नाही आणि शेवटी तू मला येऊन भेटला, सांगणार आहे बाबा काय आणलंय बरोबर, तू दाखव का आणलंय बरोबर. अग्नी दिल्यानंतर कोणी थांबले का रे इथे? म्हणे नाही ना, पण तू काही घाबरू नको, तुला आईच्या गर्भातही मीच सांभाळलेला आहे, तिथूनही मीच सही सलामत सोडलेला आहे आणि आजही तुला कोणी नाही ना, जगी जास्त कोणी नाही, त्याच देव आहे. घाबरू नको बाबा, मी आहे इथे वास्तव्याला, मी इथे आहे वास्तव्याला. फक्त तू काय करायला पाहिजे होतं माहितीये का? अंतरात्मा साक्षीला असताना माझं पूजन करायला पाहिजे होतं, माझं भजन करायला पाहिजे होतं. बरं का? जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. गीतेमध्ये त्या व्यक्तीची अवस्था स्थितप्रज्ञ म्हणून मांडलेली आहे. स्थितप्रज्ञ आपल्याला ह्या ज्ञानेश्वरीमध्ये तो अनुभव येतो किंवा वाचायला मिळतंय. त्या माणसाची अवस्था म्हणजे स्थितप्रज्ञ. त्या जीवनमुक्ताची अवस्था अशी मांडलेली आहे, आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं, काय होणार याचा विचार करण्यापेक्षा अंतरात्मा असताना त्या देहाने काय केलं हे महत्वाचं आहे. आत्मा गेल्यानंतर तुमच्या देहाचं काही असू द्या, काही होऊ द्या, त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले.
दरड कोसळली गेली, त्या ठिकाणी अनेक कामगार त्या दरडीमध्ये, त्या मातीमध्ये गाडले गेले, अनेकांचा मृत्यू झाला. आणि अस्थी गोळा करायच्या त्यावेळेला चोखोबा त्याच ठिकाणी होते. आता चोखोबांच्या अस्थी गोळा करायच्या कसा हा प्रश्न पडला. संतांनी सांगितलं, रे जा, ज्या ठिकाणी ती दरड कोसळलेली आहे ना त्या ठिकाणी जा, अनेकांच्या अस्थी असतील, अस्थी कानाला लावा. ज्या अस्थीतून विठ्ठल 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 असा आवाज येत असेल ना, त्या अस्थी आपल्या चोखोबांच्या, त्या अस्थी आपल्या चोखोबांच्या. मांस, त्वचा, चामडी, नाडी आणि रोम नसताना नुसत्या अस्थी विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या माऊली, नुसत्या अस्थी. याला म्हणतात देवाशी एकरूप होणं. बरं का, वेगळं पण नाही, जीव शिव ऐक्य, वेगळं पण उरत नाही तिथे. नारद मुनी ज्या वेळेला रुक्मिणी मातेकडे गेले, म्हणजे देवाचं दर्शन घेण्यासाठी, देवाला भेटण्यासाठी गेलं, त्यावेळेला नेमका रुक्मिणी माता समोर होत्या. विचारलं, देव आहेत कुठे? त्यावेळेला मातेने सांगितलं, ते देव घरामध्ये आहेत, पूजा करतायत. बरं का, देव कुठे आहेत? देव घरामध्ये. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पूजा करतात? आम्ही तर देवाची पूजा करतोय, आम्ही तर त्यांची पूजा करतोय. मग यांना उत्सुकता अशी लागली की देव कोणाची पूजा करतात? आपल्यापासून काय लपून ठेवलंय का? काय हातचा राखून ठेवलाय का काय? आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष जाऊन बघितलं त्यावेळेला नारद मुनीचीच मूर्ती चोळायला घेतली होती. बरं का, विचारलं, देवा, अरे हो, वेगळं पण नाहीये दादा, वेगळं पण नाही. जर देवाची नामस्मरण जर आपण करत असू ना, देवाचं कार्य जर आपण करत असू ना, तर आपला अवहेर कधी देव करत नाही. आपलं कार्य करण्यासाठी देव सिद्ध असतात, आपलं कार्य करण्यासाठी देव सामर्थ्य देत असतात, हे मात्र निश्चित. आणि म्हणून देवाने या ठिकाणी जन्माला घालताना आपल्याला कसं घातलं माहितीये का? सगळ्यांना सारखं आणि निर्मळ, कुठल्याही प्रकारचा दोष नाही. म्हणून 5वीच्या दिवशी शेजारी भांडली असेल अगोदर भले, पण नाईलाजाने आमंत्रण म्हणून जरी आली ना, तरी त्या पोराला उचलून घेते, 2-4 पप्प्या घेते. कालांतराने एखादी महिला आपल्या घरी येते, त्या बाळाला उचलून घेते आणि मग सांगते, अगं मी याला माझ्या घरी घेऊन जाते, तुझं तू काम आवरून घे. तिला मुलांची आवड असते, बाळाची आवड असते, ती घरी घेऊन जाते, त्याला खेळवते. खेळवून झाल्यानंतर या बाईचं कामही आवरते, तोपर्यंत आणून देते. खोडसर झाल्यानंतर तीच बाई याच्या आईकडे तक्रार घेऊन येते आणि बोलते सुद्धा, अख्ख्या गावात जर डांबरट पोरगा असेल ना, म्हणून याची ओळख करून देताना संत म्हणतात, मुळी उदक तीक्ष्ण असते. बरं का, नाना वल्लींमध्ये जाते, पण संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. आकाशातून पडणारं पाणी मग करंजुटीमध्ये काय, आणि कुंभारशिव मध्ये काय, आणि राहूर मध्ये काय, आणि इकडे मोंडूळ मध्ये काय, सारखंच असते. काय माऊली, त्याच्यात काही दोष नसतो. असं नाही काय शहापूर तालुका खूप पुण्यवान म्हणून तिथे गोड पाणी पडलंय आणि भिवंडी तालुका, असं काही नाही. मुळी उदक तीक्ष्ण असते, नाना वल्लींमध्ये जाते. आता त्या पडणाऱ्या पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसतो माऊली, पण पडणारं पाणी, तो थेंब जर तापलेल्या लोखंडावर जर पडला, त्याचं नाव पण शिल्लक राहत नाही. तापलेल्या लोखंडावर जर पडणारं पाणी किंवा तो पडणारा थेंब जर पडला, तर त्याचं नाव पण शिल्लक राहत नाही. पण तोच ढगातून, आकाशातून पडणारा पाण्याचा थेंब जर आमच्या आलवरीच्या पानावर जर पडला किंवा कमलाच्या फुलावर, पानावर जर पडला, तर मोत्यासारखा चमकून दिसतो. आणि तोच आकाशातून पडणारं पाणी जर समुद्राच्या शिंपल्याच्या संपुटात जर पडलं ना, तो मोतीच होतो. हा भेद आहे संघाचा. बरं का, देवाने निर्माण करताना स्वच्छ, व्यवस्थित, कुठल्याही प्रकारचा भेद नाही, कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही, मत्सर नाही, तिरस्कार नाही, अभिमान पण नाही
की मी श्रीमंताच्या घरात जन्माला आलो येतो, गरीबाच्या घरात जन्माला आला, अजिबात नाही. अहो 10-12 दिवसापूर्वी जन्मलेली मुलं तुम्ही एकत्र करा, 50 पोरं 50 बाळकं एकत्र करा आणि ओळखून दाखवा श्रीमंताचा कोणता आणि गरीबाचा कोणता. ओळखाल? ओळखू आपण? नाही ओळखू शकत. सुरुवातीला भेद नाहीये, मध्यंतरी पण भेद नाहीये. कसं ते बघा, एखाद्या वेळेला जर एखादी बस किंवा एखाद्या मोठं जर काही चाललं असेल कुठे आणि त्या ठिकाणी जर मोठा अपघात झाला तर अनेक माणसं त्या ठिकाणी चिरडली जातात, रक्ताचा पाठ व्हायला जातो. जाऊन ओळखा ना श्रीमंताचं रक्त कोणतं आणि गरीबाचं रक्त कोणतं. ओळखा. एखाद्या वेळी जर एखाद्या काही क्रिया जर घडली, आता कोरोनाच्या वेळेमध्ये आपण बघितलं 10-10, 12-12 प्रेत एका स्मशानभूमीमध्ये शहरामध्ये आपल्याला एकत्र जाळताना पाहायला मिळाली. राख झाल्यानंतर तुम्ही जाऊन ओळखा ना श्रीमंताची राख कोणती आणि गरीबाची राख कोणती. सुरुवातीलाही भेद नाही, मध्यंतरी भेद नाही आणि नंतरही भेद नाही. जो द्वेष आहे, मत्सर आहे, तिरस्कार आहे, अभिमान आहे, अहंकार आहे, तो आमच्यामुळे आमच्याकडे आहे. ज्या दिवशी तो नष्ट होईल ना त्या दिवशी आम्हाला जगण्याचं सूत्र कळल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी तो अहंकार गळून पडेल ना त्या दिवशी आम्हाला खऱ्या अर्थाने आमचं आयुष्य जगण्याचा मार्ग मोकळा होईल. त्या वेळेला आम्हाला कळेल. संग दोषे तैसे होते आम्ल तीक्ष्ण कडवट. एकाच पाटामध्ये सोडणारं पाणी एकाच प्रकारचं असतंय, पण कारल्याला मिळाल्यानंतर कडू होतंय, मिरचीला मिळाल्यानंतर तिखट होतंय, टोमॅटोला मिळाल्यानंतर आंबट होत आहे. आणि त्या पाटाच्या शेवटच्या ठिकाणी जर एखाद्या प्रकारचं आंब्याचं झाड असेल तर ज्या जातीचं ज्या प्रकारचा आंबा असेल त्या प्रकारची चव त्या ठिकाणी निर्माण होते. पाणी एकाच प्रकारचं आहे.